सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. मित्रांनो, रघुवंश ऑनलाईन लेक्चर यूट्यूब चॅनल स्वागत करीत आहे. मित्रांनो, आज आपण आमच्या ज्ञानदीप जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे यात शास्त्रशुद्ध व अधिकृत मराठी व्याकरण व लेखन या पुस्तकाचा अभ्यास करणार आहोत. लेखक मोरा वाळंबे. मित्रांनो, CTET, TET, MPSC, UPSC कॉम्पिटेटिव्ह एक्झाम या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये आपल्याला निश्चितच माझ्या व्हिडिओची मदत होईल. पाहत रहा. मित्रांनो, आज आपण शब्दसिद्धी भाग 1 या पहिल्या व्हिडिओत पाहणार आहोत. शब्द तयार कसे होतात. मित्रांनो, आपली भाषा संस्कृत प्राकृत भाषेपासून निर्माण झाली आहे. या भाषेत आपल्या मनातले विचार व्यक्त करताना जे शब्द आपण वापरतो ते सारे मूळ मराठी भाषेतील नाहीत. म्हणजेच आपल्या भाषेत इतर भाषेचे शब्द मिसळतात, रूढ होतात. त्याद्वारे आपल्या भाषेतील मूळ शब्द कोणते, कोणत्या भाषेतून हे शब्द जसे तसे आले आहेत, काही शब्दात बदल केला आहे का, कसा झाला आहे, हे पाहणं अतिशय मनोरंजक ठरतं. म्हणून देशी शब्द व परप्रांतीय शब्द आपल्या भाषेने स्वीकारले आहेत. मित्रांनो, शब्द कसा बनतो, कसा सिद्ध होतो याला शब्दसिद्धी म्हणतात. मित्रांनो, त्याचे काही प्रकार आपल्यासमोर आहेत. त्यात पहिला प्रकार म्हणजेच तत्सम शब्द. तत्सम याचा अर्थ त्यासारखे शब्द, अर्थात संस्कृत भाषेतून जसेच्या तसे आलेले शब्द. आपल्यासमोर काही शब्द आहेत. कवी, मधु, गुरु, पिता, पुत्र. आपण पाहतोय शब्दांची एक यादी आपल्यासमोर आहे. पुष्प, जल, भूगोल, भगवान, परंतु, ग्रंथ हे शब्द संस्कृत भाषेतून जसेच्या तसे आले आहेत. म्हणून या शब्दांना म्हणतात तत्सम शब्द. त्यानंतर दुसरा प्रकार तद्भव शब्द. तद्भवचा अर्थ काय, त्यापासून बनलेले शब्द म्हणजेच तद्भव शब्द. म्हणजेच संस्कृत शब्दात बदल झालेले शब्द. आपल्यासमोर उदाहरण दाखल काही शब्द आहेत. एक कर्ण. कर्ण हा संस्कृतमधून आलेला शब्द आहे. तो आपल्या मराठी भाषेने थोड्या रूपात बदल करून स्वीकारला, म्हणजेच काय, कान. त्याबरोबरच चक्र, चाक, भ्रातू, भाऊ, ग्राम, गाव, पद, पाय, दुग्ध, दूध असे जे शब्द आहेत हे तद्भव शब्द म्हणून रूढ झाले. मित्रांनो, आपल्याला मी कृती कार्य देतो. आपण निश्चित माझ्या यूट्यूब चॅनलला कमेंट्स करा. कृती कार्यामध्ये आजपर्यंत आपण वाचलेले, ऐकलेले तत्सम तद्भव शब्दांची यादी तयार करा. दुसऱ्या स्लाइडकडे जाऊया. मित्रांनो, शब्दसिद्धीचे काही प्रकार आहेत. ते प्रकार आपण या ठिकाणी पाहत आहोत. मागेच आपण तत्सम आणि तद्भव शब्द प्रकार 2 प्रकार पाहिले. आता तिसरा प्रकार आहे देशी शब्द. मित्रांनो, आपली मायबोली मराठी भाषा जी संस्कृत प्राकृतपासून जन्मलेली आहे, पण आपल्या या महाराष्ट्र प्रांतात, देश राज्यात अनेक बोलीभाषेचे शब्द आहेत. त्याचा स्वीकार माय मराठीने केला आहे. त्यात झाड, दगड, डोळा, हाड, कंबर, पीठ, पोट, बाजरी, चिमणी, डोके असे मूळ आपले देशी ग्रामीण भाषेतले शब्द आहेत. ते आपल्या मराठी भाषेत आहेत. चौथा प्रकार आहे आपल्यासमोर परभाषीय शब्द. याचे काही उपप्रकार पडलेले आहेत. आपल्या राज्याच्या इतर राज्यांशी संबंध येतो, प्रांतांशी संबंध येतो. अशा वेळी संवाद साधताना त्या राज्यातील शब्दसुद्धा आपल्या माय मराठीने स्वीकारलेले आहेत. त्यात गुजराती शब्द पुढीलप्रमाणे घी, दादर, डबा, रिकाम टेकडा. कानडी शब्द अर्थात कानडी भाषेतून आलेले शब्द, कर्नाटक राज्यातून आलेले शब्द. हे अतिशय मनोरंजक ठरेल की आज आपण या शब्दांचा वापर करतो, पण कुठून हे शब्द आलेले आहेत हे पाहणंही तितकंच चांगलं आहे. भाकरी हे कानडी शब्द आहे, कन्नड भाषेतून आलेला शब्द आहे. तूप, अक्का, अण्णा, गाजर, खलबत्ता, गुढी, किल्ली असे कानडी शब्द आपल्या मराठी भाषेत रूढ झाले आहेत. राष्ट्रभाषा हिंदी
भाषेतले काही शब्द, त्यात दिल, बच्चा, दाम, करोड, भाई. इंग्रजी आंतरराष्ट्रीय भाषेतले शब्द, मास्तर, सायकल, सिनेमा, बस, रेडिओ. अरबी शब्द, अर्ज, इनाम, जाहीर, खर्च, हुकूम हे अरबी भाषेतले शब्द आहेत. फारशी शब्द, अत्तर, अब्रू, पेशवा, सामना, पोशाख. अतिशय मनोरंजक आहे. अशा शब्दांची जर आपण लिस्ट बनवली, आपण वाचलेले ऐकलेले शब्द हे कुठून कोणत्या मूळ भाषेतून आलेले आहेत, तर या शब्दांचं एक आपण यादी तयार करा. हे कृतिकार्य आपल्याला करायचं आहे. निश्चित हा व्हिडिओ आवडल्यास आपण कॉमेंट्स करा, आपल्या इतर मित्रांना शेअर करा आणि सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये अशा प्रकारचे शब्दांचे प्रश्न या ठिकाणी येतात, MCQ प्रश्न येतात, त्यामधून आपल्याला हे शब्द ओळखायचे आहेत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.